नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4चा या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न सोडवणार आहोत. मल्टिप्लाय. येथे आपणास मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 एक्झाम्पल आहेत, सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न, √3ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण √3ने या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे √3 इंटू हे √7, हे साईन ॲज इट इज मायनस, आणि पुन्हा √3ने मल्टिप्लिकेशन करायचं √3लाच. म्हणजे या √3ने या √7ला मल्टिप्लाय केलं, नंतर साईन घेतलं आणि नंतर पुन्हा याच प्रकारे मल्टिप्लिकेशन केलेले. आता हे आपण 3 आणि 7 या दोघांनाही सेम साईन आहेत स्क्वेअर रूटचे. आपण एकाच साईनमध्ये त्यांना ॲड करू, 3 इंटू 7, कारण इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण तसं करू शकतो. मायनस आणि 3 इंटू 3 हे पण एकाच साईनमध्ये आपण ॲड करू. तर आता हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ, 21 होईल, आणि मायनस 3 इंटू 3 9 होतील, इक्वल टू 21चं स्क्वेअर रूट ॲज इट इज, मायनस 9चं स्क्वेअर रूट काढता येईल आपणास, ते 3 असते माहीत आहे. म्हणजे 3 हे आन्सर आपण लिहू शकतो. किंवा याला जर आपण बदलून लिहिलं तरी असा आन्सर येईल. म्हणजे -3 अगोदर आणि नंतर हे येथे कोणतं साईन नाही, म्हणजे प्लस घेऊ शकतो आपण, प्लस √21. हे दोन्ही आन्सर बरोबर आहेत. नेक्स्ट, या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, आता येथे ब्रॅकेट नंतर दिला होता, या प्रश्नामध्ये ब्रॅकेट सुरुवातीस दिलेला आहे आणि √2नं मल्टिप्लाय करायचं आहे. तर प्रोसेस तीच आपली, म्हणजे हे एकदा मल्टिप्लिकेशन मायनस आणि नंतर हे एकदा मल्टिप्लिकेशन. म्हणजे √5 इंटू √2 मायनस साईन, पुन्हा ही टर्म √7 आणि इंटू √2. आता आपण मल्टिप्लिकेशन आहे, दोघांचं साईन स्क्वेअर रूट आहे, आपण एकाच साईनमध्ये यांना ॲड करू. म्हणजे 5 इंटू 2 मायनस आणि 7 इंटू 2, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 5 इंटू 2 म्हणजे 10 आणि मायनस 7 इंटू 2 14. हेच येईल आपलं आन्सर. तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, 2 ब्रॅकेट दिलेले आहेत आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर ह्या पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मने सेकंड ब्रॅकेटला प्रथम मल्टिप्लाय करू आणि नंतर हे साईन घेऊन पहिल्या ब्रॅकेटच्या सेकंड टर्मने याच ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे कसं येईल पहा, 3√2 इंटू हा ब्रॅकेट, म्हणजे 4√3 मायनस √2, नंतर हे -3ने पुन्हा ह्या सेकंड ब्रॅकेटलाच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आता पहिल्यासारखं झालेलं आहे आपलं. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आणि दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये एक ब्रॅकेट होता आणि एक टर्म, येथेही एक ब्रॅकेट आहे, एक टर्म आहे. हे सॉल्व करता येईल. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि नंतर यांचं मल्टिप्लिकेशन, त्याप्रमाणे येथेही मल्टिप्लिकेशन आणि याप्रमाणे मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं होईल, 3√2 इंटू 4√3, हे मायनस साईन 3√2 इंटू √2, बरोबर आहे. आता हे -3ने म्हणजे हे 4 येथे येतील आणि √3 इंटू √3, बरोबर आहे. ही टर्म इंटू ही टर्म आणि मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय होतील, प्लस होतील मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि √3 इंटू √2, बरोबर आहे. आता आपण हे स्क्वेअर रूटच्या बाहेर 3 आहेत आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे, यांचा मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 4 इंटू 3 म्हणजे 12 होतील, आणि √2 आणि √3 हे एकाच साईनमध्ये ॲड करू आपण. 2 इंटू 3 मायनस 3 आणि एकाच
रूटमध्ये ॲड करू 2 × 2 -4 आणि एकाच साईनमध्ये अंडर रूटमध्ये 3 × 3 कारण मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण एकत्र लिहू शकतो आणि प्लस यांचा मल्टिप्लिकेशन 3 × 2 एकाच साईनमध्ये ॲड केलेले आहेत. आता आपण सॉल्व करू. 12 हा मल्टिप्लिकेशन 6 होईल -3 हा मल्टिप्लिकेशन 4 होईल -4 हा मल्टिप्लिकेशन 9 होईल आणि प्लस आणि हा मल्टिप्लिकेशन 6 होईल. बरोबर आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेप सोडू म्हणजे प्रॉब्लेम चुकत नाही. -3 याचं स्क्वेअर रूट 2 आहे, 4चं स्क्वेअर रूट 2 -4 याचं स्क्वेअर रूट 3 आहे 9चं, म्हणून येथे आपण 3 आणि साईनमध्ये मल्टिप्लिकेशनचं आणि प्लस रूट 6. आता 12 रूट 6 आलेलं आहे आणि मायनस हा मल्टिप्लिकेशन 3 × 2 6 होतील आणि हा 4 × 3 -12 आणि प्लस रूट 6. आता हे ॲडिशन घेता येईल आपणास म्हणजे किती होईल ती -6 आणि -12 म्हणजे -18 होतील. बरोबर आहे. मग आता काय राहील +12 रूट 6 आणि प्लस हे रूट 6. आता हे -18 ॲज इट इज. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे तर त्यामध्ये रूट 6 कॉमन आहे. हे कसं करतात आपण पाहिलेलं आहे. यांच्यामध्ये दोघांमध्ये रूट 6 कॉमन आहे म्हणून आपण प्लस साईन ह्या दोघांमध्ये रूट 6 कॉमन घेऊ. तर काय राहील इथे मग 12 आणि इथे +1. ओके. आता -18 प्लस 12 + 1 म्हणजे काय होईल 13 आणि हे रूट 6. हेच येईल आपलं आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.